वेलकम इन द वर्ल्ड ऑफ MPSC. आपल्या 100 दिवस 100 अर्थशास्त्राच्या IMP पॉईंट या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आहे आपला दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवशी आपण IMP असा पॉईंट पाहणार आहोत, ज्या पॉईंटचं नाव आहे तिसरी पंचवार्षिक योजना. या पॉईंटवर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो आणि या पॉईंटमध्ये किंवा या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय घटना घडल्या किंवा आपण कोणत्या गोष्टीवर भर दिला होता हे सर्व आपण ट्रिक्सच्याद्वारे कसं लक्षात ठेवायचं ते पण आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तिसरी पंचवार्षिक योजना. आपल्याला माहिती आहे आपण आपल्या भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात एका चांगल्या अंकापासून केली होती, म्हणजेच 1951 ते 1956. त्यानंतर दुसरी योजना 1956 ते 1961. मग तिसरी योजना 1961 ते 1966 या कालावधीमध्ये सुरू करण्यात आली किंवा राबवण्यात आली. कालावधी 1961 ते 1966. हा काल काय होता? नेहरू युगाचा शेवट होता, तर लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाचा काळ मानला जातो. आपल्याला माहिती आहे आपण आपली जी काही पहिली पंचवार्षिक योजना होती त्या योजनेमध्ये आपल्याला खायला अन्नधान्य नव्हतं, माणसं भूकमारीनं मरत होती. त्यामुळे आपण कशावर भर दिला? तर कृषी क्षेत्रावर भर दिला. म्हणून आपण काय केली? कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली. मग आपले पंतप्रधान साहेब काय म्हणले की आता दुसऱ्या योजनेवर कृषीवर नाही भर द्यायचा म्हणले, आता जड आणि मूलभूत उद्योगावर भर देऊ म्हणले. जड आणि मूलभूत उद्योगावर भर दिला. परंतु काय झालं? या दुसऱ्या योजनेमध्ये उद्योग तर वाढला, पण कृषी क्षेत्राची काय झाली? पिछेहाट झाली. मग परत आपल्याला अन्नधान्याची काय झाली? समस्या निर्माण झाली किंवा अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. मग आपले पंतप्रधान नेहरू साहेब काय म्हणले? नाही म्हणले, आता तिसऱ्या योजनेमध्ये काय करावं लागेल म्हणले, आपल्याला कृषी क्षेत्रावर पण भर द्यावा लागेल आणि त्याच पद्धतीने मूलभूत उद्योगावर पण भर द्यावा लागेल. ह्या दोन्हींवर भर दिला तरच आपला भारत देश काय करेल? प्रगती करेल, नसता नाही करणार. म्हणून नेहरू साहेबांनी तिसऱ्या योजनेमध्ये कृषी व मूलभूत उद्योग यावर भर दिला. काय केलं? कृषीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. मग काय म्हणले नेहरू साहेब? कृषी विकासाशिवाय भारताचा वेगवान विकास अशक्य आहे म्हणले, होणारच नाही. मग म्हणले कृषीवर भर द्या आणि समतोल राखण्यासाठी मूलभूत उद्योगावर पण भर कायम ठेवण्यात आला. पण आपल्याकडून कोणतं चांगलं काम होतं आहे का? आपण जसं ठरवलं तसं कधीच होत नाही. काय झालं? 1962ला परत आपल्या देशावर एक संकट आलं, भारत आणि चीनचं युद्ध झालं. मग या युद्धामुळे परत आपल्याला आपला भर बदलावा लागला. मुख्य भर संरक्षण आणि विकास असा करण्यात आला. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्या देशाचं संरक्षण पण करावं लागणार आहे आणि त्याच पद्धतीनं विकास पण करावा लागणार आहे. जर आपण विकासाच्या मागं पळलो तर संरक्षण होणार नाही आणि संरक्षणाच्या मागं पळालो तर विकास होणार नाही. म्हणून आपल्या पंतप्रधानांनी ठरवलं की दोन्ही गोष्टींवर आपण काय करायचं? भर द्यायचा, संरक्षण आणि विकास. त्यानंतर योजनेचं प्रतिमान. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये त्या टायमाला सगळ्यात हुशार आणि तज्ज्ञ माणूस एकच होता, PC महालोबीस. मग पंतप्रधान साहेब म्हणले की तुम्हीच योजनेचं काय करा? प्रतिमान तयार करा. योजनेचं प्रतिमान PC महालोबीस. आणि कोणावर आधारित आहे? तर एक लेखक होते सुखमाय चक्रवर्ती. काय नाव होतं त्यांचं? सुखमाय चक्रवर्ती. यांनी एक लेख लिहिला होता, द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ दी थर्ड प्लॅन. आणि या लेखावर काय होतं? आपलं प्रतिमान आधारित होतं. लक्षात ठेवण्यासाठी तिसऱ्या योजनेमध्ये आपल्याला काय करायचं? आपल्या देशाला महान बनवायचं होतं, बरोबर आहे? महान बनवायचं होतं. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या योजनेमध्ये सुखाच्या शोधात निघालो होतो. परंतु आपल्याला सुख भेटलं का? तर नाही. तर आपल्याला काय भेटलं? युद्ध भेटलं, ते पण दोन वेळेस. लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या योजनेमध्ये आपल्याला भारताला महान बनवायचं होतं. तिसऱ्या योजनेमध्ये महान बनवायचं होतं. प्रतिमान आहे महालनोबिस, महानवरून महालनोबिस. त्यानंतर आपण काय निघालो? तिसऱ्या योजनेमध्ये भारत देश सुखाच्या शोधात निघाला. सुखाच्या शोधात म्हणजेच सुखमाय चक्रवर्ती यांच्या
चक्रवर्ती यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ दी थर्ड प्लॅन. लक्षात ठेवण्यासाठी नावात आहे थर्ड प्लॅन. परंतु आपल्याला काय भेटलं तर युद्ध भेटलं. 1962ला काय झालं, 1962 आणि 1965ला पहिल्यांदा झालं चीनसोबत आणि दुसऱ्या सोबत झालं नापाक पाकिस्तानसोबत. काय भेटलं आपल्याला, युद्ध भेटलं. लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर या योजनेचा खर्च आणि उद्दिष्ट किंवा आराखडा आपण पाहूया. प्रस्तावित खर्च होता 7,500 कोटी, झाला 8,577 कोटी. आपल्याला GDP वाढीचा दर लक्ष होतं 5.6 परंतु झाला 2.8. लक्षात ठेवण्यासाठी ह्याच्या काय आहे, निम्माच आहे. अन्नधान्याचं उत्पन्न घ्यायचं होतं 82 दशलक्ष टन, झालं 72. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे बघा. पहिल्यांदा काय 7,500, ॲक्च्युअल किती झालं लक्षात ठेवण्यासाठी 8.5. GDP वाढीचा दर होता 5.6%, 2.8% झाला. अन्नधान्याचं उत्पन्न घ्यायचं होतं 82 दशलक्ष टन, झालं किती 72 टन. लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. इथं 10चं आहे, इथं अर्ध झालेलं आहे, इथं पण 1000ने वाढलेला आहे. का वाढला होता तर GDPचा दर कमी झाला आणि खर्च वाढला. युद्ध आणि संरक्षण सामुग्रीवर काय करावं लागला होता, भारत देशाला जास्त खर्च करावा लागला होता. याच काळामध्ये आपण काय केलं होतं, 2दा युद्ध लढलो होतो. एकदा पाकसोबत आणि एकदा चीनसोबत. म्हणून आपलं काय होतं, खर्च वाढला आणि GDP वाढीचा दर कमी झाला. या योजनेची उद्दिष्ट होती आर्थिक वाढीचा दर किती होता 5.6%. त्याच्यानंतर स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्या भारत देशाला काय व्हायचं होतं, आत्मनिर्भर बनवायचं होतं आणि परकीय अवलंबित्व काय करायचं होतं, कमी करायचं होतं. रोजगार निर्मिती, भारतातच रोजगार निर्मिती करून द्यायचा होता आणि संधीची समानता. आपण पाहिलं की तिसऱ्या योजनेचं काय आहे, मुख्य भर हा कृषी व मूलभूत उद्योग. कृषी व मूलभूत उद्योगावर काय होता, आपण भर दिला होता. कृषीवर भर दिला होता म्हणजेच काय, आपल्याला आपली अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण बनवायची होती आणि अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय व्हायचं होतं, आत्मनिर्भर व्हायचं होतं. परकीय देशावरचं अवलंबित्व काय करायचं, कमी करायचं. त्याच्यानंतर मूलभूत उद्योगाच्याद्वारे काय करायचं होतं, आपल्याला रोजगार निर्माण करायचं होतं आणि संधीची समानता, उत्पादनातील विषमता कमी करायची होती किंवा दूर करायची होती. म्हणजेच श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी आपल्याला काय करायची होती, कमी करायची होती. श्रीमंताला श्रीमंत आणि गरीबाला गरीब असं नाही, तर श्रीमंत होऊ द्या, पण गरीबाला पण काय करायचं, श्रीमंत करायचं होतं. तिसऱ्या योजनेमध्ये आपण काही घटना किंवा घटनाक्रम घडला होता ते आपण पाहूया. पहिली आहे सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम सुरुवात करण्यात आला. सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम. आपल्या पंतप्रधान साहेब तर म्हणले होते की आम्ही आता परत कृषीवर भर द्यायलो. मग कृषीसाठी काहीतरी करावं लागणार होतं त्यांना, कृषी क्षेत्राशी संबंधित काहीतरी गोष्टी करावं लागणार होत्या. म्हणून काय म्हणले, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम चालू करू म्हणले आपण. याच्यामध्ये काय होतं, खाद्य समस्येचे निवारण करायचं होतं आणि आधुनिक शेतीचा काय करायचा होता, प्रसार करायचा होता. म्हणून काय केलं, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम आपण सुरू केला. हाच काय आहे, हरित क्रांतीचा पाया ठरला. त्यानंतर पंतप्रधान साहेब म्हणले, मी तर लोकांनी म्हणले की कृषीवर भर द्या, सगळं शेती चांगली करा, पण त्यांच्या शेतीच्या मालाला काय पाहिजे, भाव पाहिजे. शेतीमालाला काय पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल म्हणले, आता कृषी मूल्य आयोगाची स्थापना करावं लागेल म्हणले. कृषी मूल्य आयोगाची स्थापना करावं लागेल. शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी काय करावं लागेल, कृषी मूल्य आयोगाची स्थापना करावं लागेल. नाहीतर काय करते, लोक आपल्याला हसते म्हणले, दात दाखविते. काय करते, दात दाखवते. दंतवाला किंवा दातवाला, लक्षात ठेवण्यासाठी आपण दातवालाच म्हणायचं. दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर म्हणले आता कृषीसाठी झालं. मी तर म्हणलं आहे की मूलभूत उद्योगावर पण आपल्याला भर द्यायचा आहे, पण त्या उद्योगासाठी उभारण्यासाठी आपल्याला पैसा पाहिजे. तर म्हणले एका बँकेची निर्माण करा म्हणले. कोणत्या बँकेची, IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. नावातच आहे, नावावरूनच आपण लक्षात ठेवू शकतो की कोणत्या योजनेमध्ये असेल, तिसऱ्या योजनेमध्ये. का
कारण तिसऱ्या योजनेमध्ये कृषीसोबत मूलभूत उद्योगाची पण काय करायची होती, आपल्याला भरभराट करायची होती. त्याच पद्धतीनं लोकांना बचतीची सवय लावावं लागेल म्हणले आणि पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवायला ते शिकवावं लागेल म्हणले. त्याच्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही. म्हणून UTIची पण काय केली, त्यांनी स्थापना केली. UTI लक्षात ठेवण्यासाठी 3च अक्षर आहेत. UTI 3 अक्षर, यावरून तिसरी पंचवार्षिक योजना. या कृषी आयोगालाच नंतर काय झालं, कायमस्वरूपी दर्जा मिळाला. 1985 मध्ये याचं नाव बदलून कृषी मूल्य व किमती आयोग असं करण्यात आलं. कृषी मूल्य व किमती आयोग, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस. त्यानंतर भारतीय अन्न महामंडळाची पण स्थापना करण्यात आली. आपण पाहिलं, नेहरू म्हणले कृषीवर मला भर द्यायचा आहे, नसा भारतामध्ये खायला अन्नधान्य मिळत नाही. मग म्हणले आता काहीतरी करावं लागेल. मग पहिल्यांदा तर काय केलं, मूल्य आयोगाची स्थापना केली. मूल्य आयोग म्हणले शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. त्यानंतर काय म्हणले, अन्न महामंडळाची स्थापना करा म्हणले. अन्न महामंडळाची जी उत्पन्न झालं तिथं कुठंतरी साठवून ठेवायला पाहिजे, त्याच्यामुळे अन्न महामंडळ करा म्हणले. आणि म्हणले आधुनिक शेती केल्याशिवाय भारताचा विकास व्हायचाच नाही. म्हणून काय केलं, सघन कृषी कार्यक्रम, म्हणून काय केला, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम चालू केला. हे झालं कृषीशी संबंधित. त्यानंतर मूलभूत उद्योग म्हणले, मूलभूत उद्योगाला कर्ज पुरवठा चांगला पाहिजे, म्हणून IDBI बँक चालू करा म्हणले. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही चालू करा म्हणले. त्याच पद्धतीने म्हणले लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायची सवय लागली पाहिजे, बचतीची सवय लागली पाहिजे, म्हणून काय म्हणले, UTI चालू करा म्हणले. 3 अक्षर आहेत, वरून तिसरी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की या तिसऱ्या योजनेमध्ये ना आपण कोणता पोलाद उद्योग चालू केला, ना कोणता खताचा कारखाना चालू केला, ना कोणतं धरण बांधलं. का? कारण आपला सगळा पैसा जी आहे ना, ती संरक्षण ह्या क्षेत्रावरच खर्च होत होता. कारण 1962ला आपण चीनसोबत युद्ध लढलो, 1965ला पाकिस्तानसोबत लढलो. मग ह्याच्यासाठी पैसाच नाही ना, ना पोलादासाठी पैसा आहे, ना खत कारखान्यासाठी, ना धरण बांधायसाठी. सगळा पैसा कुठं चालला, संरक्षण क्षेत्रावरच काय झाला, खर्च झाला. म्हणून या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणताच मोठा प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. ही योजना सर्वाधिक अपयशी आहे. त्याच्यानंतर सर्वात संकटमय काळ ओळखला जातो भारतीय इतिहासामध्ये. का? 1962ला भारत चीन युद्ध, 1965ला भारत पाकिस्तान युद्ध आणि 65-66ला भीषण दुष्काळ पडला होता. म्हणून काय झाली होती, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. मूल्यमापन सर्वाधिक अपयशी योजना. का? 1962ला युद्ध, बरोबर आहे, 65ला युद्ध, त्यानंतर 65-66ला दुष्काळ. याच्यामुळे काय झालं, पैसाच नाही, त्याच्यामुळे सगळ्यात अपयशी योजना. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली होती. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. सारखं युद्ध, त्याच्यानंतर सारखं दुष्काळ, म्हणून काय झालं, दिवाळखोरीमध्ये गेली. आपल्याला IMFकडे जावं लागलं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडे भारताला हात पसरवायला लागला. पहिल्यांदाच रुपयाचे अवमूल्यन घडवून आणण्यात आले. रुपयाचं काय झालं, अवमूल्यन घडवून आणण्यात आले. 36.5% काय केलं आपण, अवमूल्यन घडवून आणण्यात आलं. त्याच्यामुळं काय झालं, पुढच्या ज्या पंचवार्षिक योजना आहे त्या योजनेला सुट्टी द्यावं लागली. पैसाच नाही भारताकडे तर काय करते, योजनेला सुट्टी देण्यात लागली. आपल्या MPसाठी IMP पॉईंट आहे की हरित क्रांतीचा पाया कोणत्या योजनेमध्ये घातला गेला, तर हरित क्रांतीचा पाया तिसऱ्या योजनेमध्ये घालण्यात आला. त्यानंतर देशाच्या सुरक्षतेला विकासाइतकेच महत्त्व द्यावं लागेल असं कोणत्या योजनेत आपल्याला समजलं, तर तिसऱ्या योजनेमध्ये आपल्याला समजलं. आता आपण ज्या पण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या एकदा ट्रिकच्याद्वारे कशा आपण लक्षात ठेवल्या ते आपण पाहूया. पहिल्यांदा तर याचा कालावधी काय आहे, 1961 ते 1966 आहे. त्यानंतर
प्रतिमान. प्रतिमान काय आहे? त्यावेळेस आपल्या देशाला काय करायचं होतं? महान बनवायचं होतं. काय करायचं होतं? देशाला महान बनवायचं होतं. आणि तिसऱ्या योजनेमध्येच आपण काय केलं होतं? सुखाच्या शोधात निघालो होतो. तिसऱ्या योजनेमध्ये आपण काय केलं? सुखाच्या शोधात निघालो. परंतु आपल्याला सुख भेटलं का? तर नाही. आपल्याला काय भेटलं? युद्ध भेटलं. युद्ध भेटलं. यावरून आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. महान बनवायचं होतं, यावरून महालोभिस प्रतिमान. त्यानंतर सुखाच्या शोधात निघालो म्हणजे सुखमाय चक्रवर्ती. सुखमाय चक्रवर्ती हे जे महालोभिस प्रतिमान आहे ते सुखमाय चक्रवर्ती यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन या लेखावर आधारित आहे. आणि सुखाच्या शोधात निघालो पण सुख भेटलं का? तर नाही, युद्ध भेटलं. या योजनेच्या कालावधीमध्येच आपल्याला 1962ला चीनसोबत युद्ध करावं लागलं आणि 1965ला पाकिस्तानसोबत पण युद्ध करावं लागलं. त्यानंतर तिसऱ्या योजनेमध्ये मुख्य भर हा कृषी व मूलभूत उद्योगावर देण्यात आला. कृषी व मूलभूत उद्योग. आपल्याला माहिती आहे आपण दुसऱ्या योजनेमध्ये भर दिला होता जड आणि मूलभूत उद्योग. परंतु असं जाणवलं आपल्या नेहरू साहेबांनी की भारतानं कृषी क्षेत्रावर भर दिल्याशिवाय भारताची प्रगती होणारच नाही. म्हणून तिसऱ्या योजनेमध्ये त्यांनी कृषी आणि मूलभूत क्षेत्रावर भर दिला. परंतु 1962 म्हणा 1965 म्हणा ह्या युद्धामुळं काय झालं? आपल्याला हे जाणवलं की देशाचं संरक्षण हे विकासा एवढंच गरजेचं आहे. म्हणून आपण आपला भर बदलला आणि संरक्षण व विकास असा केला. त्यानंतर घटनाक्रम किंवा काय कार्यक्रम आपण या कालावधीमध्ये हाती घेतले? आपल्याला माहिती आहे आपण यामध्ये कृषी क्षेत्रावर भर दिला होता. मग नेहरू साहेब म्हणले की मी तर लोकांना म्हणतोय बाबा शेती करा शेती करा, पण त्यांच्या धान्याला काय पाहिजे? भाव पाहिजे. बरोबर आहे, भाव पाहिजे. भाव भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एखादा आयोग स्थापन करावं लागेल म्हणले. भाव पाहिजे तर एखादा आयोग स्थापन करावं लागेल म्हणले. मग त्या आयोगाचं नाव काय द्यायचं? तर कृषीच्या भावाशी संबंधित आहे म्हणून कृषी मूल्य आयोग. कृषी मूल्य आयोगाची काय केली? स्थापना केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली केली? तर दातवाला. आपण दातवालाच म्हणायचं. लोक आपल्याकडे काय करत होते? हसत होते. मग हसताना त्यांचे काय दिसायचे? दात दिसायचे. हसत दात दाखवत म्हणायचे काय भारत आहे, ह्यांच्या इथं तर शेतीमालाला भावच मिळत नाही. मग आपण काय केलं? कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली. त्यानंतर आपल्या इथले लोक म्हणले बाबा नेहरू साहेब तुम्ही आमच्या मालाला भाव दिला, तुम्ही शेती करा म्हणता, तुम्ही भाव दिला, पण आम्ही साठवायचं कुठं? आम्ही काय करायचं? साठवायचं कुठं? आमच्याकडं तर साठवायला काहीच नाही. मग नेहरू साहेब म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, मैं होणार. मग त्यांनी काय केलं? भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केली. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना केली. ही महामंडळ काय करायचं? शेतकऱ्यांना अन्नधान्य साठवणुकीसाठी काय करायला लागलं? मदत करायला लागलं. FCI. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये नेहरू साहेबांनी अजून एकही केलं की ती म्हणले आपल्याला अन्नधान्याची समस्या कायमचीच मिटून टाकायची व्हा. म्हणले आता नका म्हणले लोकांपुढे हात पसरायचं नका, आता मी पसरणार नाही म्हणले, मला कंटाळा आला. मग काय केलं करू म्हणले? एक म्हणले मी IAAPची स्थापना करतो म्हणले, सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम. सघन कृषी क्षेत्र कार्यक्रमाची स्थापना करतो म्हणले. कशासाठी म्हणले? की म्हणले यार पारंपरिक शेतीमधून काय पीक निघत नाही म्हणले जेवढं पाहिजे तेवढं, म्हणून काय करा? आधुनिक शेती करा म्हणले. आधुनिक शेती. मग म्हणले आपण काही ठिकाणी करून बघू म्हणले आधुनिक शेती. त्याच्यासाठी सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम काय केला? नेहरूजींनी चालू केलं. हे झालं कृषी क्षेत्राशी. मग कृषी क्षेत्राचं लोक संतुष्ट झाले की लगेच मग उद्योग क्षेत्राचे उद्योगपती नेहरूकडे गेले. नेहरूंना म्हणले बाबा तुम्ही कृषी क्षेत्राकडं सगळं करायला लागला, आता आम्हाला काहीतरी करा. आम्हाला एकतर पैसा नाही, भांडवल नाही, काही नाही. म्हणून नेहरू म्हणले तुम्ही ताण घेऊ नका म्हणले, मी भांडवलीसाठी तुम्हाला भांडवल उभा करण्यासाठी एका बँकेची स्थापना करतो म्हणले. एका बँकेची स्थापना करतो. ती कोणती बँक आहे? IDBI बँक. IDBI बँक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. हे जे आपण नेहरू लक्षात ठेवत आहोत ना, हे फक्त ट्रिकसाठी लक्षात ठेवत आहोत.
किंवा तुम्ही नेहरूच्या ऐवजी आपले पंतप्रधान साहेब पण म्हणू शकतात. कारण कधी कधी काय होईल, त्यांचा नेहरूजींचं निधन झाल्याच्या नंतर पण काही कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत, पण आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणत आहोत. IDBI बँक भांडवलासाठी चालू केली. त्याच्यानंतर म्हणले भांडवल तर केलं म्हणले, पण भारताच्या लोकांनी म्हणले बचतीची सवय लागायला पाहिजे म्हणले. काय करायला पाहिजे? बचतीची सवय लागायला पाहिजे म्हणले. मग काय चालू करा म्हणले? UTI चालू करा म्हणले. UTI चालू करा म्हणले. लक्षात ठेवण्यासाठी UTI सोपं आहे. एकूण 3 अक्षर आहेत. 3 अक्षर आहेत. यावरून तिसरी पंचवार्षिक योजना असे पण आपण लक्षात ठेवू शकतो. हे याचे सर्वात IMP पॉईंट आहेत आणि याच्यावरच क्वेश्चन विचारला जाईल, बाकीच्यांवर क्वेश्चन विचारला जाणार. अशा पद्धतीने आपण तिसरी पंचवार्षिक योजनेमधले घटनाक्रम ट्रिकच्याद्वारे कसे लक्षात ठेवायचे तर ते आपण पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.